रामकृष्ण हरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा अवघ्या काही मिनिटात पार पडत आहे। माझ्या पाठीमागे तर बहुसंख्येने या ठिकाणी भाविक भक्त उभा आहेत, काही बसलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात जे आपण म्हणतो ना बरोबर 12 वाजता हा जो वृक्ष आहे तो वृक्षाचे पानं इतके हलतात की या ठिकाणी ते हलले की समाधी तो वैकुंठ सोहळा जो आहे तो संपन्न झाला असं गृहीत धरलं जातं। आणि हे पाहण्यासाठी भर उन्हामध्ये दुपारचे 12 वाजायला काही मिनिट बाकी आहेत आणि जो वैकुंठ सोहळा आहे तो आता थोड्याच वेळात संपन्न होतोय। तर तो वैकुंठ सोहळा पाहण्यासाठी फुलं टाकण्यासाठी या ठिकाणी भाविक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे आता काही क्षणामध्ये जे दृश्य आपल्याला पाहायचे आहे ते पाहण्यासाठी बहुसंख्य लोक जे काही भाविक भक्त जे काही वारकरी संप्रदायाचे पायीक या ठिकाणी पायी कसेही आलेले आहेत। आता हे बघा आता कुंडलिकावर फुले पडलेले आहेत आणि आता बघा ते कलश जो आहे ते बाजूला जे वृक्ष आहे ते वृक्ष हालत आहे बघा आणि आता फुलं पडलेले आहेत आणि फुलं पडून तो आता सोहळा आहे संपन्न झालेला आहे। फुलं पडलेले आहेत आणि ते वृक्ष बघा अजूनही हालतंय बघा। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की ते वृक्षावरती झूम करावा। ते सगळे पानं झेंडा हालत नाही आहे पण वृक्षाची पानं या ठिकाणी हालत आहेत बघा तुम्ही। म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज या क्षणी 375 वर्षापूर्वी वैकुंठ गमनाला गेलेला हा जो सोहळा आहे तो आता संपन्न होतोय आणि 375 वर्ष पूर्ण होत आहेत। तर तो सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यात जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि ते बघा आपण वृक्ष कसा हलतंय। हे वृक्ष आपण आपल्या याच डोळे आपण पाहतोय, झेंडा हलत नाही पण वृक्षाचे पानं देखील कशा हलतात आपण बघूया। एक झेंडा बंद दुसरा झेंडा थोडासा हलतोय आणि हा सोहळा अशा प्रकारे या ठिकाणी पार पडतो। भाविक भक्त टाळ्याच्या गजरामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि खरंच वृक्ष अगदी कुठल्याही वृक्षाचे पानं हलत नाही पण त्या वृक्षाचे पानं अजूनही हलताना दिसतात। म्हणजे 375 वर्ष झाले जगद्गुरू तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाताना आणि हीच परंपरा अद्यापर्यंत अशीच आहे आणि ही परंपरा कंटिन्यू चालू आहे आणि आत्ता फुलं पडलेले आहेत आणि 375 वर्षापूर्वी जगद्गुरू तुकाराम वैकुंठाला गेलेले आहेत आणि हा सोहळा पाहण्यासाठी हा सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी देहू तीर्थक्षेत्रानं आजूबाजूला सगळं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दुमदुमलेली आहे देहू नगरी आणि या ठिकाणी कीर्तन समाप्त झालेलं आहे आणि कीर्तन देखील स्क्रीन लावून लोक बघतात आणि आता फुले पडलेले आहेत। जगद्गुरू तुकाराम महाराज तुकाराम नामघोषामध्ये वैकुंठाला चाललेले आहेत आणि आपण पाहतोय पक्षी देखील या ठिकाणी एक वर घरटे मारतोय। पक्षी पण या ठिकाणी वैकुंठ गमन सोहळ्याच्या वर पक्षी घरटे मारते। आपण पक्षी बघा, पक्षी दाखवा त्यांना की तो पक्षी खूप वेळ झालाय तो याच ठिकाणी घरटे घालतोय। बरेच वेळ झाला आपण पाहतोय आणि जसं गरुड आहे तसंच कदाचित तो गरुडही असू शकतो आणि तो गरुड या ठिकाणी आपण पाहतोय। मित्रांनो एवढा भावनिक क्षण आहे आणि त्या भावनिक क्षणाला अगदी कळसाच्या वरच तो गरुड फिरताना दिसतोय। निश्चितपणे तो पक्षी गरुडच आहे, खूप उंचीवर आहे पण तो फक्त आणि फक्त मंदिराच्या आजूबाजूला घिरट्या मारतोय। तो पक्षी आपण या ठिकाणी पाहतोय तो बघा। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की तो पक्षी झूम करून दाखवावा। तो निश्चितपणे गरुडच आहे आणि तो मंदिराच्या आसपास वैकुंठ गमन सोहळा समाप्त होतो आणि त्या समाप्तीच्या माध्यमातून घरटे घालून तो पश्चिमेच्या दिशेने चालला आहे। पश्चिमेच्या दिशेने तो चाललेला दिसतोय आपण बघा। घरटे घालत म्हणजे तो एक प्रकारचा आशीर्वाद आपल्याला देतो की काय असाही या ठिकाणी भाकीत होतं आणि तो पक्षी या ठिकाणी चाललेला आहे आणि तो आता मंदिरापासून खूप दूर चाललेला आहे। म्हणजे समाधी या ठिकाणी वैकुंठ सोहळ्याला समाप्त होताच तो गेलेला आहे, खूप दूर गेलेला आहे। म्हणजे काय अद्भुत चमत्कार म्हणावा या गोष्टीला की ज्या वेळेस फुलं पडत होते जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठाला जात आहेत असं ते वाटत आहे आणि तो पक्षी या ठिकाणी घरटे घालत तो आता अदृश्य झालेला आहे। आता कुठेही तो पक्षी दिसत नाहीये। कॅमेरामॅननी बघावा तो पक्षी तो दिसतच नाहीये कुठे। हां ते पार डोंगराच्या तिकडे भंडारा डोंगराच्या तिकडे त्या दिशेने चाललेला दिसतोय, खूप बारीक याच्यामध्ये दिसतोय। खरं तर हा सोहळा आज पाहता क्षणी खूप अंगावरती शहारे येतात की असा
पक्षी या ठिकाणी घरटे घालून मंदिराच्या कळसावरती आणि त्या झाडावरती घरटे घालून तो गेलेला आहे. असा नयनरम्य सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हा सोहळा याच डोळी या सर्व भाविक भक्तांनी पाहिलेला आहे आणि आपल्या भक्तांना देखील आपले जी मी 24 तासाचे जी प्रेक्षक आहेत त्यांना देखील हा सोहळा लाईव्ह बघण्याचा आनंद जो आहे तो भेटलेला आहे. खरं तर हा सोहळा आम्ही लाईव्ह करू शकलो असतो, परंतु भाविक भक्त एवढे आहेत त्यामुळे हा लाईव्ह केलेला नाही आहे. पण ही शूट करण्याची आणि जे चित्र आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा जो काही आनंद आहे तो आम्हाला मिळालेला आहे. तर तो आनंद खरंच असा वर्षानुवर्ष आम्हाला हीच आम्ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. कडाक्याचं ऊन आहे आणि या उन्हामध्ये हे भाविक भक्त तसेच दर्शनाच्या लागीमध्ये हे वैकुंठ गमन सोहळा पाहण्यासाठी आलेले आहेत. तर सर्वांची मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.